शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला हे काल मी नाटक पाहिलं आणि अतिशय वैचारिक आणि खूप चांगलं नाटक आहे. खरं तर खूप जुनं नाटक आहे आणि ह्याआधीही त्याचे खूप सारे प्रयोग झालेत आणि एक फेमस नाटक आहे. मला आत्ता कळालं म्हणून मी आता पाहिलं ते नाटक आणि मला तरी ते खूप नाटक आवडलं. आणि या नाटकाबद्दल बोलायला गेलं तर ह्या नाटकाची स्टोरी एक स्पॉइलर न देता मी तुम्हाला थोडंसं सांगेन की या नाटकामध्ये पॉलिटिशियन आहे की ज्याला की शिवजयंती आहे आणि शिवजयंतीच्या दिवशी पोवाडा ठेवायचा आहे आणि त्या पोवाड्याच्या जुगलबंदीतून सामान्य जनतेच्या मनाचे प्रश्न टाकले गेलेले आहेत. थोडं दैवी आणि चमत्कारिक रूप छत्रपती शिवाजी महाराजांचं जनतेसमोर मांडलं गेलंय. तर त्या गोष्टीला ह्या नाटकाच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्यासमोर खूप चांगल्या पद्धतीने मांडलंय. त्याचबरोबर ह्या नाटकात राजकारणी लोक कसे जनतेला मूर्ख बनवतात किंवा कार्यकर्त्यांनाच कळत नसतं की काय करावं, ते खूप छान कॉमेडी पद्धतीने दाखवलंय. तर ते खूप छान होते. ह्या नाटकात कॉमेडी खूप चांगल्या पद्धतीने केली आहे. मी म्हणेल की 30% कॉमेडी आणि 70% असे वैचारिक गोष्टी आहेत. आणि त्याचबरोबर जेव्हा आपण एखादा कॉमेडी पंच येतो आणि आपण हसतो, तसं ह्याच्यात एक वैचारिक वन लाईनर येतात की ज्यामुळे आपल्याला असं जसं हसू वाटतं तसं टाळ्या वाजू वाटतात. त्याचबरोबर आजकाल धर्माला घेऊन इतिहासाचे पुरावे देऊन जे धर्मामध्ये भेदभाव केला जातोय किंवा विष पेरलं जात आहे त्यावरही खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी या नाटकात लक्ष घातलंय. त्या काळाचा पुरावा देऊन म्हणजे चुकीचे पुरावा देऊन किंवा चुकीच्या गोष्टी तुमच्यासमोर मांडून तुमच्या डोक्यात किंवा राग भरला जातो किंवा विष पेरलं जातं एखाद्या धर्माबद्दल, तर त्या गोष्टीला घेऊनही खूप चांगल्या पद्धतीने मांडलंय. छत्रपती शिवाजी महाराजांनी काय कार्य केली, ते लढाया जिंकल्यात, किल्ले जिंकले हे तर आपल्याला माहितच आहे, पण त्या पलीकडे पण काय केलं. आज आपण बघितलंय की छत्रपती शिवाजी महाराज हे आजही खूप लोकप्रिय आहेत आणि त्या काळातही खूप लोकप्रिय होते. तर त्यामागे कारण काय? कारण की राजे तर खूप सारे होतेच की, पण छत्रपती शिवाजी महाराज एवढे का लोकप्रिय होते? तर त्यामागची कारणं, त्याबरोबर खरा इतिहास कसा ओळखावा, त्यातली जी व्याख्या त्यांनी जी मांडली मला तरी पटली की खरा इतिहास कसा ओळखावा. कारण की इतिहासाची खूप सारी पुस्तकं आहेत, इतिहासकार खूप आहेत, प्रत्येकाचे व्ह्यूज वेगवेगळे आहेत, परंतु इतिहासाला आपण कसं ओळखावं तर त्यांनी जी व्याख्या दिली आहे ती तुम्ही म्हणजे मी तर म्हणेन की तुम्ही नाटक जाऊन बघा. खूप छान नाटक आहे आणि त्या व्याख्येला पण तुम्ही समजा. मला तर ती व्याख्या आवडली आणि मला पटली पण ती. तर ती छान आहे की आपण खरा इतिहास कसा ओळखायचा. त्याचबरोबर खूप छान छान एलिमेंट्स यूज केले. छत्रपती शिवाजी महाराजांचा जो टोप असतो म्हणजे जो मला माहित नाही त्याला काय बोलतात, पण शिवाजी महाराजांची जो टोप असतो तो एक एलिमेंट खूप छान पद्धतीने वापरला आहे. त्याचबरोबर या नाटकात खूप सारे पोवाडे आहेत. आता पोवाड्यांमधूनच जुगलबंदी होते त्यामुळे खूप सारे पोवाडे आहेत. त्या पोवाड्यांचं म्युझिक, त्या पोवाड्यांची ज्या पद्धतीने कलाकारांनी पोवाडे प्रस्तुत केलेत खूप छान आहे. बघायला मजा येते. म्हणजे ते गुणगुणल्यासारखं जेव्हा सीन चेंज होतात तेव्हा ते म्युझिक येतं ते सुद्धा खूप छान आहे, ऐकायला खूप छान वाटतं. ओव्हरऑल बघायला गेलं तर हे नाटक खूप छान आहे. प्रत्येकाने बघितलं पाहिजे. ज्यांना खरंच छत्रपती शिवाजी महाराज समजून घ्यायचे त्यांनी तर जरूर हे नाटक बघावं. एक छान कलाकृतीच्या माध्यमातून तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांना जेवढं तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न कराल तेवढं कमीच आहे, पण जेवढं समजून घेण्याची माध्यम आहे त्या माध्यमातून आपण समजून घेतलं पाहिजे. जर तुम्ही हे नाटक बघितलं असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा तुम्हाला काय वाटतंय नाटक बघून. आणि त्याचबरोबर तुम्हाला काही सांगायचं असेल, काय सजेशन द्यायचं असेल मला तर तो कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता. आपण पुन्हा भेटूयात लवकरच.